नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत jQueryचं चेक सिलेक्टर. तर HTML एलिमेंटमध्ये दोन एलिमेंट आहेत. HTML मध्ये दोन एलिमेंट्स असे असतात की जे आपल्याला व्हॅल्यू या सिलेक्टरने देतात, चेक सिलेक्टरने. हे दोन एलिमेंट आहेत बघा, एक आहे चेकबॉक्स आणि दुसरा आहे रेडिओ बॉक्स. तर रेडिओ एलिमेंट आणि चेकबॉक्स जे आहेत ते आपल्याला जे अशी व्हॅल्यू देतात, तर ती कोणत्या पद्धतीने आपण ऍक्सेस करू शकतो आज आपण बघूया. आणि तेही jQueryने. जावास्क्रिप्टने मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण गेट एलिमेंट बाय आयडी करतो आणि ज्या व्हेरिएबलमध्ये तो एलिमेंट आपण स्टोअर करतोय तर त्या व्हेरिएबलला चेक्ड नावाची एक अशी प्रॉपर्टी असते. त्या प्रॉपर्टीने आपण व्हॅल्यू सिलेक्ट करू शकतो किंवा एलिमेंट डॉट चेक इक्वल टू ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू आपण असाइन सुद्धा करू शकतो. ते झालं जावास्क्रिप्टमध्ये. परंतु jQuery मध्ये आपण कोणत्या पद्धतीने करतो तर ते आपण आज बघणार आहोत. चला तर मग वळूया विज्युअल स्टुडिओ कोडकडे. तर मी आता हे थोडं कमेंट करतो याला, आपल्या स्क्रीनवरचा टेक्स्ट. त्याच्यानंतर मी इथे एक फील्ड सेट घेतलेला आहे. फील्ड सेटमध्ये सुरुवातीला आहे लेजंड, त्याच्यानंतर आहे एक लेबल आणि लेबलमध्ये मी घेतलेला आहे चेकबॉक्स. त्याच्यानंतर दुसरा फील्ड सेट आहे, त्याच्यामध्ये लेजंड आहे, सिलेक्ट जेंडर, आणि त्याच्यामध्ये दोन लेबल घेतलेत, मेल आणि फिमेल, आणि त्याच्यामध्ये मी दोन रेडिओ बॉक्स घेतलेले आहेत. ठीक आहे, हा रेडिओ एलिमेंट एक आहे आणि हा एक रेडिओ एलिमेंट आहे. आणि खालती मी दोन बटन घेतलेले आहेत, गेट चेकबॉक्स चेक्ड आणि गेट रेडिओ चेक्ड. ठीक आहे, तर या बटनाच्या क्लिकवर आपण जे रेडिओ एलिमेंट्स आहेत ते चेक आहेत का नाही ते आपण ऍक्सेस करूया. तर सुरुवातीला मला ते दोन्ही बटन्स घ्यावे लागतील. तर मी याला एक आयडी देतो, BTN गेट चेक्ड. ठीक आहे, आणि याला BTN गेट रेडिओ करूया आपण इथे. ठीक आहे, तर हे दोन आयडी मी घेतो आणि याला मी इव्हेंट लिस्नर ऍड करतो सुरुवातीला. ठीक आहे, तर इव्हेंट लिस्नर कोणत्या पद्धतीने आपण ऍड करतो तर डॉलर, आता मी सिलेक्टर घेतो आयडी सिलेक्टर याचा. ठीक आहे, डॉट क्लिक, अशा पद्धतीने आपण इव्हेंट लिस्नर ऍड करतो याच्यामध्ये. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण कन्सोल मध्ये लॉक करूया की हा बटन क्लिक झाला म्हणून. BTN चेक हा क्लिक झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सेम आहे, फक्त आपल्याला आयडी बदलायचं काम आहे. दुसऱ्या बटनसाठी दुसरा बटन आहे BTN रेडिओ. तुम्ही इथे पाहू शकता BTN रेडिओला मी क्लिक इव्हेंट हँडलर ऍड केलेलं आहे. तर आता सध्या आपण ब्राउझरमध्ये पाहूया बटनाच्या क्लिकवर काय होतंय ते. तर तुम्ही पाहू शकता बटन गेट चेक हा क्लिक झालेला आहे आणि बटन गेट रेडिओ हा सुद्धा क्लिक झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या दोन्ही बटनाच्या चेकवर जे काही चेक एलिमेंट आहेत, रेडिओ आहे किंवा जे चेकबॉक्स आहे, हे दोन्ही आपल्याला इथे दाखवायचे, प्रिंट करायचे कन्सोलमध्ये. तर कोणत्या पद्धतीनं सुरुवातीला चेकबॉक्सचं आपण पाहूया. तर चेकबॉक्ससाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, एलिमेंट घ्यावं लागणार आहे सुरुवातीला, वेअर चेक ELE. ठीक आहे, चेक एलिमेंट. तर याला आपल्याला पुन्हा सिलेक्टरने सिलेक्ट करावं लागणार आहे. तर इथे आपण देऊ शकतो बघा, इनपुट, बरोबर आहे, इनपुट. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये, तर टॅग नेमने सुद्धा तुम्ही जे आहे सिलेक्टर तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर आता याच्यामध्ये आपल्याला टाईप द्यावं लागणार आहे. टाईप इक्वल्स टू, सुरुवातीला आपण देऊया चेकबॉक्स. ठीक आहे, सुरुवातीला आपण देऊया चेकबॉक्स. तर इनपुट टाईप इज इक्वल टू चेकबॉक्स, बरोबर आहे. तर याची मला आता कोलन चेक जी व्हॅल्यू आहे ती पाहिजे. ठीक आहे, आता इनपुट टाईप चेकबॉक्स हा जर मला चेक्ड असेल तर त्याची मला व्हॅल्यू कोणत्या पद्धतीने घेता येते. तर मी काय करतो, आता कन्सोलमध्ये हा जो चेक एलिमेंट आहे याची जी व्हॅल्यू आहे ती मी इथे प्रिंट करतो. ठीक आहे, तर व्हॅल फंक्शनने तुम्ही त्याची व्हॅल्यू घेऊ शकता. आता सेम आहे, मी रेडिओसाठी सुद्धा करतो. फक्त मला इथे चेकबॉक्सच्या ऐवजी मला इथे द्यावं लागणार आहे रेडिओ. आणि चेक जी प्रॉपर्टी आहे ती दोन्हीसाठी, चेकबॉक्ससाठी आणि रेडिओसाठी सुद्धा सेमच राहणार आहे. ठीक आहे, तर आता जेव्हा मी आता हा चेकबॉक्स जो आहे
चेकबॉक्स मी चेक करतो आणि मेल याच्यामधनं सिलेक्ट करतो रेडिओ बॉक्समध्ये. तर तुम्ही बघू शकता गेट चेकबॉक्समध्ये ची व्हॅल्यू जी आहे ती अनडिफाईंड येते. अच्छा, इथे ई टाईप करायचं राहिलंय. तर टाईप तुम्हाला हे जे टाईप आहे का, हे टाईप व्यवस्थित टाईप करावं लागतं तुम्हाला, ठीक आहे. याची जी स्पेलिंग आहे ती. तर आता या चेकबॉक्सला मी चेक करतो. तुम्ही पाहू शकता चेक जो चेकबॉक्स आहे तो मला मिळालेला आहे, ठीक आहे. आता ज्यावेळेस मी याला अनचेक करतो आणि इथे क्लिक करतो तर तुम्ही पाहू शकता चेक जो चेकबॉक्स आहे तो मला त्याची लेंथ जी आहे ती मला 0 मिळालेली आहे, ठीक आहे. तर आपण काय सिलेक्टर लावलेले आहे, ते सिलेक्टर जे लावलेले आहे ते आहे सुडो एलिमेंट जो आहे तो आहे चेक्ड, ठीक आहे. तर हा चेक आहे आणि इथे आपण जो इनपुट जो टॅग नेम आहे त्याचा जो टाईप आपण दिलेला आहे. आता हे झालं आपला ॲट्रिब्यूट सिलेक्टर, ठीक आहे. ॲट्रिब्यूट व्हॅल्यू सिलेक्टर, बरोबर आहे. ॲट्रिब्यूट सोबतच आपण त्या ॲट्रिब्यूटची आपण व्हॅल्यू सुद्धा देतोय, ठीक आहे. आणि हे झालं टॅग नेम. तर सेम आहे पहा, रेडिओ बटन मध्ये सुद्धा इनपुट हा टॅग असतो त्याचा आणि त्याचा जो टाईप असतो तो रेडिओ असतो आणि चेक त्याची जी प्रॉपर्टी आहे चेक. तर कोणत्या पद्धतीने, आता फॉर एक्झाम्पल मी इथे मेल सिलेक्ट केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता, सॉरी, मी याला क्लिक केलंय चेकला. तर तुम्ही पाहू शकता रेडिओ बटनला मी जेव्हा क्लिक करतो तेव्हा हा मला एक रेडिओ मिळालेला आहे, ठीक आहे. आणखी एकदा क्लिक करतो, तुम्ही पाहू शकता याचा रेडिओ मिळालेला आहे आणि याची जी व्हॅल्यू आहे ती तुम्ही इथे पाहू शकता. डिफॉल्ट व्हॅल्यू जी आहे ती फिमेल आहे, बरोबर आहे. इथे बघू शकता, ठीक आहे. क्लास नेम त्याचा रेडिओ आहे आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती फिमेल आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही जे आहे चेक्ड आणि अनचेक्ड. समजा आता याला मी अनचेक केलं इथे, अनचेक केल्यानंतर त्याची जी व्हॅल्यू आहे ती मला 0च मिळणार आहे, ठीक आहे. ते अशा पद्धतीचं आहे चेक्ड आणि चेक्ड जे आपण HTML मध्ये जे चेक्ड आपण यूज करतो सिलेक्टर, ठीक आहे. तर चेक सिलेक्टर जे आहे ते फक्त चेकबॉक्स आणि रेडिओ या दोनच एलिमेंटसाठी वर्क करतं, ठीक आहे. तर मला तुम्ही कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा. काही अडचणी असतील तर कमेंट डाऊन करा, मी तिथे तुम्हाला उत्तर देईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.